नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर हवामान विभागाकडून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. राज्यासह देशाच्या बहुतांश भागात आता पुढील 2 आठवडे पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे, असा अंदाज आता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. तर काही जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस फक्त तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या नवीन अपडेटनुसार 27 ऑगस्टपर्यंत ओडिशा सोबतच मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड व उत्तर प्रदेश तसेच विदर्भाच्या तुरळक भागांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. इतर भागात हा पाऊस कमीच राहणार आहे. त्यानंतर आपल्याला 2 सप्टेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार असल्याने पूर्व आणि पूर्वोत्तर भारतासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहारच्या दमदार पावसाची शक्यता या जिल्ह्यात वर्तवण्यात आली आहे. आता या 2 आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र, वायव्य भारत या दोन्ही आठवड्यात पश्चिम भारत, वायव्य भारत आणि उत्तर आणि दक्षिणेच्या भागात कमी पाऊस बरसणार आहे. त्यामुळे 2 सप्टेंबरपर्यंत देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात 1 जून ते 19 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत 13% तुटीचा पाऊस झाला. 13 तसंच 19 ऑगस्टच्या आठवड्यातही देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून पुढील 2 आठवडे देखील पावसामुळे ऑगस्ट महिना पावसाच्या दृष्टीने तुटीचा ठरण्याची चिन्हे ही वर्तवण्यात आलेली आहे.